प्रेक्षकांनो, आज तोडाफोडा आणि राज्य करा असं काहीतरी पिंकीमध्ये दाखवलंय त्यांनी, पण मजा आली आहे. चित्रेला काम करावं लागतंय म्हणून ती भांडे आपटत असते की मी मोठी जून आहे तरी पण मलाच कामं सांगतात. माईसाहेब तिच्या ओरडतात आणि म्हणतात अगं चित्रा हळू, भांडे फुटतील आपल्या घरातले. एवढ्यात तिथे निरी येते गाणं म्हणत म्हणत. सुशीलाबाई तिला ओरडतात, काय ग बागेत फिरती का काय? बहीण आली तर नुसती उंडारू लागली तू. जाय त्या चित्रेला मदत कर. एकटी बिचारी केव्हाची कामं करू लागली ती. आता ही निरी जाती मदत करायला. बोला चित्राबाईंनी काय काम करू? आता चित्रा म्हणते काय काम करू नाही, सगळं काम तुलाच करायचं आता याच्या पुढचं. गॅस पाशी उभं राहून मला घाम आलाय, माझा सगळा मेकअप खराब झालाय. चित्रा सुशीलाबाई जवळ येऊन बडबड करत असते, आई साहेब मी आता काम नाही करणार. प्रेक्षकांनो, ही सुशीलाबाईच्या माहेरून नात्यात येते का हो? म्हणजे मे बी म्हणून एवढे लाड हिचे चालतात. आता आपण बघतोय युवराज आणि पिंकी आलेत मार्केटमधनं. सुशीलाबाई लगेच म्हणतात, ए चित्रे अगं औक्षणाचं ताट घेऊन ये ग. अगं घरातली सून घरातले कामं टाकून नवऱ्याबरोबर उंडरायला गेली होती बाई, जाय आण औक्षणाचं ताट आण. आता चित्रा हसत असते पण माईसाहेब म्हणतात, अगं बाई ती घराच्या कामासाठीच गेली होती. माईसाहेब पिंकीला हसून विचारतात, काय ग पिंकी कसं काय झाली खरेदी? मग पिंकी या माईसाहेबांना सगळी डिटेल सांगायला लागते. माईसाहेब छान खरेदी झाली, असं झालं तसं झालं. पिंकी सांगायला जाते माईसाहेबांना, आंबे मोहराचा तांदूळ वर्षभराचा ऑर्डर केलाय माईसाहेब. आता सुशीलाबाई पुटपुटतात, वर्षभर राहिली तर ना. आता या सुशीलाबाई या बापूसाहेबांना सगळं ऑनलाईन दाखवतायत, व्हिडिओ रेकॉर्डिंग, म्हणजे कॅमेरा सुरू आहे त्यांचा. पिंकी म्हणते, सासूबाई तुम्ही काही बोलल्या का? सुशीलाबाई म्हणतात, मी कशाला तुझ्याशी काही बोलू? काय रे युवराज, बायकोनं सामान आणलंय म्हणून काय आता सामान जागेवर ठेवणार का रे युवराज तू? युवराज पटकन त्या सामानापासून बाजूला होऊन जातो. इकडे बापूसाहेब मात्र मस्त मजा घेतात दवाखान्यात बसून, घरी काय चाललंय त्याची. पिंकी हिशोब देत असते माईसाहेबांना आणि 2000 रुपये वाचलेले माईसाहेबांना देते. माईसाहेब म्हणतात, पिंकी तू बाजाराला गेली ना की नेहमी पैसे वाचवते, पण बाई आमची चित्रा ही जर का गेली ना तर पैसे वाचले चुकून हुकून की पैसे सगळे पार्लरला जातात बरं का. पिंकी लागते हसायला, पण आता चित्रा म्हणते, चेहऱ्याची काळजी घ्यावीच लागते बरं का, नाही तर काही दिवसांनी लोकांना कळणार नाही चित्रा कोण आणि चंद्री कोण. यांनी खरं नावं पण सारखी ठेवली आहे. माईसाहेब म्हणतात, अगं पण पिंकीकडून शिक काहीतरी. चित्रा म्हणते, त्याच्यात काय शिकायसारखं आहे माईसाहेब, स्वस्तात मिळालं सामान म्हणून वाचले पैसे. माईसाहेब म्हणतात, तुला जमलं असतं का? आता पुढच्या वेळेला तुलाच पाठवते, मग बघते ना काय काय दिवे लावते तू. लगेच ही म्हणते, पाठवा ना माईसाहेब, मी एकदा का बाजारात गेले की समजा वस्तूंचे भाव असे पडतील. अहो माईसाहेब तुम्ही माझ्यावर जबाबदारी देऊन तर बघा, अशी पार पाडीन मी. माईसाहेब खूप हसायला लागतात आणि म्हणतात, बरोबर बोललीस ग, भाव पडत्यात, खरंच भाव पडत्यात. आणि इकडे बापूसाहेब पण हसायला लागतात मोबाईलवर. पण माईसाहेब ते पैसे पुन्हा पिंकीला देतात आणि म्हणतात, घरातली जबाबदारी तूच घे हा पिंकी. पिंकी म्हणते, डोंट वरी माईसाहेब, मी सगळी टेक केअर व्यवस्थित करेल. सुशीलाबाईंचं तोंड मात्र कसं तरी झालंय. पिंकी म्हणते, थँक्यू माईसाहेब, तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवताय त्याबद्दल मी सामान भरते. आता इकडे सुशीलाबाई म्हणतात, ए चित्रे हे बघ, हे सोलायचं जरा. आणि आता बापूसाहेबांकडे त्या मोबाईल मध्ये बघत बघत वरती गेल्यात आणि बापूसाहेबांना म्हणताय, बघताय ना साहेब काय चाललंय ते? बापूसाहेब म्हणतात, बघतोय आम्ही, समजा बघतोय. ती पोरगी ना आता पंख पसरायला लागली हळूहळू घरामध्ये, ते पंख छाटायला पाहिजे येळीच. सुशीलाबाई म्हणतात, तुम्हाला तेच तर सांगतेय ना मी. आता इथे ना प्रेक्षकांनो, पिंकीला एक गजरा भेटलाय सामानामध्ये. तिचा गैरसमज होतो की युवराजनेच आणलाय. पिंकी हे युवराजला विचारायला जाते, तेही हटके स्टाईल मध्ये. युवराज तिला बघून म्हणतो, माझी आत्मा काय तुमच्यात घुसली आहे काय? पिंकी म्हणते, अहो धनी तुमच्या रोमॅन्स मध्ये अजून दडलंय तरी काय? गपचूप गजरा आणलात ना माझ्यासाठी? मला तर वाटलं तुम्ही कच्चा लेमन आहे, पण तुमच्या स्टाईल मध्ये बरंच काही दडलंय हो. कधी घेतला हो धनी हा गजरा विकत? चोरून सामानात ठेवला का? सांगायचं तरी असतं ना मला. आता युवराज म्हणतो, आम्ही आणि गजरा नाही हो, आम्ही हा गजरा नाही घेतला, आम्ही तुमची शपथ घेऊन सांगतो कारभारीन. पिंकीला विश्वासच बसत नसतो. पिंकी म्हणते, मग असं कसं झालं? पण युवराज आणि पिंकी जरा आश्चर्यच व्यक्त करता एकमेकांना की असं झालंच कसं. प्रेक्षकांनो, आता पिंकीला काही आठवत नाही, पण आता हे आपल्यासाठी त्यांनी दाखवलंय. पिंकीला जेव्हा एक माणूस टक्कर देतो बाजारामध्ये, तेव्हा हा गजरा तिच्या पिशवीत पडलाय, म्हणजे टाकला गेलाय मुद्दाम. तर आता युवराज म्हणतो, चला आता आहे ना गजरा, मग माळून देतो. आणि मग युवराज तो गजरा पिंकीच्या डोक्याला माळत असतो, तेव्हा तिथे कोणीतरी सावली दाखवली आहे, म्हणजे पिंकीचा आणि युवराजचा कोणीतरी पाठलाग करताय. आता हे बापूसाहेबांनी प्लॅन केलंय का तिसरंच कोणी, पण
पण प्रेक्षकांनो मला ना हा जरा युवराज सारखाच दिसली सावली, म्हणजे युवराजचाच डुप्लिकेट वाटतोय. पण आता हे सुशीलाबाई आणि बापूसाहेब एकमेकांशी बोलताना दाखवलेत कॉलवर. सुशीलाबाई सांगतात बापूसाहेबांना, बघा त्या घाटवाडीच्या पोरीच्या हातात दिली माईसाहेबांनी सगळी सूत्र. पण बापूसाहेब म्हणतात तुम्ही नका टेन्शन घेऊ, त्या घरावर तिथे आम्ही नसलो तरी आमचा कंट्रोल असणार आहे. सुशीलाबाई म्हणतात कसं काय कंट्रोल ठेवणार आहे तुम्ही? सुशीलाबाई म्हणतात तुम्हाला माहिती नाही ती पोरगी आपल्या बाजूने करून घेतेय सगळ्यांना. बापूसाहेब म्हणतात काय सुशीलाबाई, एवढी वर्ष तुम्ही राजकारणाबरोबर संसार केला पण माणसं पडता येत नाही तुम्हाला? अहो तोडा फोडा, आग लावा, नाही तर सुरुंग लावा, या पिंकीपासून सगळ्यांना तोडा. अहो या पिंकीची ठिणगी प्रत्येकाला पेटवा. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये पिंकीविषयी काही ना काही कलुषितता असेलच. आता चित्राचंच उदाहरण घ्या, म्हणजे बापूसाहेब हे सुशीलाबाईला समजवत आहे त्या चित्राच्या मनात असं काहीतरी घाला की तू मोठी सून असून पण पिंकीला सगळे मान मिळताय वगैरे वगैरे. सुशीलाबाई म्हणतात बरोबर बोलताय साहेब तुम्ही, चित्रा पण लई तनतन करत असते, तिला मानच मिळत नाही तिला पाहिजे तो. बापूसाहेब म्हणतात असंच प्रत्येकाच्या मनात काही ना काही असेलच पिंकीबद्दल. प्रत्येकाच्या मनातला हळवा कोपरा शोधा, मनातला हळवा कोपरा शोधा आणि त्याची ठिणगी जी असेल ती पेटवा. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये पिंकीविषयी विष भरा, असं त्यांचं म्हणणं आहे. सुशीलाबाई म्हणतात बरोबर बोलताय तुम्ही साहेब, मी आता तसंच करेल. पिंकीच्या विरोधात ठिणगी जी जळतीये ना त्या ठिणगीवर तुम्ही फुंकर मारा, त्या ठिणगीचा वणवा करा सुशीलाबाई. आणि एक लक्षात ठेवा, आमचा तिसरा डोळा कायम उघडा राहिला पाहिजे, म्हणजे ते मोबाईलवर त्यांना सगळं दिसलं पाहिजे घरी काय चाललंय काय नाही. सुशीलाबाई म्हणतात त्याची तुम्ही काळजीच करू नका साहेब, मी त्याची बरोबर काळजी घेईल. आणि आता सुशीलाबाईंनी फोन ठेवून दिलाय आणि मनाशीच बडबड करताय त्या घाटवाडीच्या पोरीच्या भोवती मी असं जाळं विणल ना की तिचं जगणं मुश्किल करून टाकल. आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो काही बायका आल्यात, म्हणजे या चित्राचं आणि सुशीलाबाईचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात चंद्री येते तर सुशीलाबाई तिच्यावर ओरडतात, काय ग सगळ्यांचे कामं झाल्यावर येते का तू, चहा पाणी झाला सुद्धा. आता ही चित्र आणि चंद्री कन्फ्युजन होतं मला. चंद्रीताई म्हणतात पिंकी वहिनी राहू दे तुम्ही. लगेच सुशीलाबाई म्हणतात करू दे तिला काम, जरा व्यायाम हवा. पिंकी म्हणते बरोबर आहे तुमचं सासूबाई, व्यायाम झाला तर स्लिम ट्रिम राहतं नाही माणूस. काय चित्रावहिनी? चित्रा म्हणते खरंच असं आहे का, मग घरातली समधी कामं मीच करल. काय म्हणता आई साहेब, करू का सगळी कामं? लगेच सुशीलाबाई म्हणतात येडी आहे का ग चित्रा, थोडंसं डोकं चालवत जा ना, मी काय बोलतीये, तुझं काय चाललंय. पण आता तेवढ्यात काही बायका आल्यात. मग चित्रा म्हणते आई साहेब बाया आल्यात आपल्या घरी. आणि मग हे त्या बायकांचं स्वागत करतात. मग पिंकी वहिनी आहे का असं त्या विचारतात. आता सुशीलाबाईंना वाटतं की त्या आमदारीण बाई आहेत ना, मग त्यांनाच विचारायला आल्या असतील या बाया. पण त्या बाया म्हणतात आम्हाला पिंकी वहिनीकडे काम आहे. मग सुशीलाबाईंचा चेहरा जरा उतरतो. मग आता पिंकी त्यांना बसवते घरामध्ये. सुशीलाबाई तिथून निघून जात असतात. पिंकी त्यांना म्हणते सासूबाई तुम्ही कुठे चाललात, बसा ना तुम्ही सुद्धा. आणि त्या बायकांचं सुद्धा पिंकी आदरातिथ्य करते. आता त्या सगळ्याच बायका पिंकीला म्हणतात वहिनी तुम्ही सुखरूप आहात हे कळल्यावर आम्हाला खूप छान वाटलं. पिंकी म्हणते बसा ना ताई तुम्ही प्लीज. या बायकांचं म्हणणं असं असतं की पिंकी वहिनी तुम्ही जिवंत आहात हे आम्हाला कळलं ना, खूप छान वाटलं, तुमच्यावर खूप अन्याय झाला हो. सुशीलाबाई विचार करत असतात आता काय बोलणार आहेत या बाया कोणास ठाऊक. पण आता या हात जोडून पिंकीची माफी मागतात की जो काही तिच्यावर अन्याय झाला त्या बाबतीत यांनी सहकार्य केलं नाही ना, म्हणून सगळ्याच जणी माफी मागतायत. आता युवराज पण तिथे आलाय. या सगळ्यांचं असं म्हणणं असतं की पिंकीने तिचं सरपंचपद पुन्हा एकदा स्वीकारावं. हे ऐकल्यानंतर युवराजच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय, कारण त्याची अजिबात इच्छा नसते पिंकीने राजकारणात जावं म्हणून. आणि सुशीलाबाईंनी ते बरोबर हेरलंय की युवराजला हे पटलं नाहीये म्हणून. पण आता पिंकी पण जरा घाबरते. पण ती म्हणते अहो असं कसं मी सगळं हे स्वीकारणार ना पद, म्हणजे आता माझा चेहरा बदललाय, फोटो ID नाहीये, काही कायदेशीर बाबी असतात, बऱ्याच गोष्टी असतात ना. युवराज तिला खुणवत असतो की नाही म्हणून. आता या सुशीलाबाई म्हणतात बरोबर बोलतीये ती, अहो तिला सरपंच व्हायचं तर पुन्हा निवडणूक लढवावी लागेल ना. या बायका म्हणतात अहो असं कसं म्हणताय तुम्ही, यांचा कार्यकाल अजून संपला नाहीये, तसं सुद्धा उपसरपंच पदावर पण कोणीच नाहीये अजून. मग ह्या त्यांचं पद स्वीकारूच शकतात की. युवराज सारखा पिंकीला खुणवत असतो की नाही म्हण, पण पिंकी मात्र 2 मिनिटं विचार करते. मग ह्या बायका म्हणतात हे बघा आम्ही काही तुमच्यासारख्या शिकलेल्या सवरलेल्या नाहीये, पण आमचं म्हणणं आहे की तुम्ही हे सगळं पुन्हा एकदा एक्सेप्ट करावं, म्हणजे सरपंच पद. पिंकी म्हणते बरोबर आहे तुमचं, पण काही कायदेशीर बाबी असतात, माझा फोटो ID बदललाय, या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागेल ना. तुम्ही माझ्याबद्दल खूप प्रेम आणि आदर व्यक्त करता हे बघून मला छान वाटलं. त्या बायका म्हणतात हे बघा आम्ही आमच्या
मनातली गोष्ट तुम्हाला बोलली. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही पुन्हा एकदा सरपंच पदावर यावं, म्हणजे जे काही झालं आहे ते सगळं नीट भरून काढेल आणि तुम्हीच त्या पदासाठी योग्य आहात. पिंकी आता म्हणते ठीक आहे, मी विचार करून सांगेल. असं म्हणून ती आता युवराजकडे बघतीये, पण आता युवराजला मात्र पिंकीचा जरा रागच आलाय. सुशीलाबाईंना सगळं कळलंय, क्या गडबड चल रही है. आणि प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय सगळ्या बायका गेल्यानंतर सुशीलाबाई पिंकीला म्हणतात, काय ग, कुठे गेलं तुझं परिवाराबद्दल प्रेम? तुला घरातली माणसं जोडून ठेवायची होती ना, मग कशाला राजकारणात घुसतीयेस? कशाला सरपंचपद पुन्हा स्वीकारतीयेस? त्यांना नाही का सांगितलं नाहीस तू डायरेक्ट? आता हाच प्रश्न युवराजला पडलाय. युवराज तिला खोलीत नेऊन समजवतो, हे बघा आपल्याला या सगळ्यापासून दूर राहायचंय. कारभारीन, या सगळ्यामुळेच आपल्याला इतके दिवस दूर राहावं लागलं एकमेकांपासून. तुम्हाला कळतंय ना, तुम्ही सरपंच पद पुन्हा स्वीकारू नका. पण पिंकीच्या मनात मात्र आहे, तिला सरपंच पद स्वीकारायचंय. सुशीलाबाई विचार करतात, आता थिणगी बरोबर पडली. प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता पुढे काय काय राजकारण रंगतंय ते बघूयात. आणि इन ॲडव्हान्स तुम्हाला शुभ दीपावली. प्लीज प्रेक्षकांनो, ज्यांनी कोणी अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.